आता उद्या हे भाजप कुमार थापाडे येतील, उद्या तुम्हाला अजून काय काय गोष्टी सांगतील. मी तुम्हाला हे आणून देईन, मी तुम्हाला ते आणून देईन, मी असं करीन, मी तसं करीन. काही होणार नाही. आज आता नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि दुपारी पुण्यामध्ये सभा झाली. पुण्यामधल्या सभेला जेवढं ते मैदान होतं, म्हणजे जिकडे आपली सभा झाली होती तिथे सगळ्याच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. आता फोटो पण आलाय त्याचा. पण तुम्हाला वाटत असेल खुर्च्या रिकाम्या आहेत, त्या रिकाम्या नव्हत्या. माणसं बसली होती, पण कारभार पारदर्शक असल्यामुळे माणसं दिसत नव्हती. मग ती माणसं मुख्यमंत्र्यांनाही दिसली नाही, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करायला लागली आणि मग ते नाशिकला आले. मग नाशिकला त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मग मी काल जेव्हा त्यांना म्हटलं होतं की म्हटलं कालच्या सभेमध्ये मी म्हटलं परवा दिवशी म्हटलं ह्यांची सभा झाली, शिवसेनेची सभा झाली, आज म्हटलं आपली आहे आणि उद्या म्हटलं महाराष्ट्र राज्याचे म्हटलं मुख्यमंत्री भाजप कुमार थापाडे यांची जी उद्या सभा आहे. इतकं बोचलं, इतकं लागलं त्याला, इतकं लागलं. मग आज तिथे बोलले की म्हणे राज ठाकरे हा म्हणे नकली आहेच. समोर अशी जर समजा व्यंगचित्र आली तर मी व्यंगचित्र काढणारच. काय बोलले असतील आणि म्हणे मला नाशिक मी म्हणे दत्तक घेणार आहे. कोण बोललं? मुख्यमंत्री दत्तक घेणार. मुळात ह्यांना पंतप्रधान मोदींनी दत्तक घेतलंय, हे नाशिक दत्तक घेणार अजून.